नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आज एक खूप महत्त्वाची माहिती सांगतोय तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांचं जे आहे मेडिकल फील्डमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे, ज्यामध्ये तुमचं BSc नर्सिंग असेल किंवा मग GNM असेल, तर या फील्डमध्ये जर तुमचं शिक्षण घेणं इच्छा असेल किंवा मग तुम्ही शिक्षण घेणाऱ्याचा विचार करत असताल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पहा, या ठिकाणी महाराष्ट्र जे आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे CET सेलची जी आहे वेबसाईट जी आहे ती ॲक्टिव्ह आहे, ज्यामध्ये MH नर्सिंग CET 2026ची जी आहे डेट जाहीर झालेली आहे. तर पहा, नर्सिंग बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की का करावं. तर पहा, खूप सोपे आणि महत्त्वाची माहिती सांगतो. नर्सिंग जे आहे खूप असं इम्पॉर्टंट अशा प्रकारचं प्रोफेशनल एज्युकेशन आहे, ज्यामध्ये तुम्ही जे आहे कधीच तुम्ही उपाशी राहू शकत नाही. इन द सेन्स, तुम्हाला गव्हर्मेंट जॉब जरी लागला नसेल तर तुम्ही प्रायव्हेट जॉब आरामामध्ये करू शकता. तुमचं जरी डिप्लोमा डिग्री कंप्लीट झालं, फायनल इयर असेल किंवा मग जस्ट झालं असेल, तरी तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जे आहे चांगलं 20,000च्या जवळपास कुठेही जॉब भेटू शकतो. ठीक आहे. आता बरेच विद्यार्थी आहेत GNM अपिअरिंगमध्ये आहेत तरी पण जॉब करतात. ठीक आहे. तर तशा प्रकारे तुम्ही पासआउट झाल्यानंतर तुम्हाला जॉब भेटू शकतो. यासाठी काही जास्त अवघड प्रोसेस नाही आहे. तुम्हाला CET द्यावी लागेल. तर पहा, या ठिकाणी CETच्या संदर्भात थोडीशी माहिती आहे. महाराष्ट्र नर्सिंग CET एंट्रन्स 2026 जे फर्स्ट इयर फॉर BSc नर्सिंग अँड डिप्लोमा GNM म्हणजे BSc नर्सिंग जे आहे हे 4 वर्षाचं आहे, जे डिग्री आहे, आणि डिप्लोमा जे आहे हे GNM हे जे आहे हे 3 वर्षाचं आहे. हा जो आहे डिप्लोमा. ठीक आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी कोर्सेस थ्रू द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल जे आहे या अंतर्गत तुम्ही 26-27मध्ये ही एक्झाम होणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म MH नर्सिंग CET 2026 थ्रू द वेबसाईट. तर याची तारीख स्टार्ट झालेली ही 24 म्हणजे आज 26 आहे, 2 दिवसापासून स्टार्ट झालेली आहे. 24/1/2026 पर्यंत. अर्ज शेवटचा कधी करू शकता तुम्ही? 24/2/2026 म्हणजे जवळपास संपूर्ण 1 महिना या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे. ठीक आहे. फॉर्म भरण्यासाठी पेमेंट ॲक्सेबल जे फीस आहे ओनली थ्रू द ऑनलाईन मोड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI. ठीक आहे. तर पहा, द ॲप्लिकेशन फॉर्म विल बी कन्सिडर्ड ओनली सक्सेसफुल आफ्टर द पेमेंट. UPI मोस्टली तुम्ही करू शकता. UPI खूप चांगला ऑप्शन आहे, त्यानं तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंटची पण तारीख त्यांनी तेच ठेवलेली आहे. आणि जे तुमची एक्झाम आहे, एक्झाम कधी होऊ शकते अंदाजा, तर या ठिकाणी तारीख दिलेली आहे. CET एक्झामिनेशन डेट एक्सपेक्टेड 6/5/2026 ते 7/5/2026. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी हे 5व्या महिन्यामध्ये 6 तारखेला जवळपास 6 ते 7 या 2 तारखेमध्ये ही एक्झाम व्हायची शक्यता आहे. तर खूप चांगली